भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संपन्न झाला. करूया वनांचे संगोपन, राखूया पर्यावरणाचे संतुलन या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोदी सरकारच्या यशस्वी 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजपा लोणावळा नाणे मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, महिला आघाडी अध्यक्षा परिजा बिल्लारे, माजी नगरसेवक गिरीश कांबळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे देखील सामूहिक जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन भाजपा लोणावळा नाणे मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. उपस्थितांच्या सक्रिय सहभागामुळे हा वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यातही अशाच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रदीप पाडेकर, मावळ वार्ता. लोणावळा नाणे मंडळाच्या वतीने आज मोदी सरकारचे 12 वर्ष संकल्प सिद्धी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आज आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. वृक्षारोपण समिती, गणेश भाऊ साठे संयोजक, आणि सहसंयोजक वाळंजताई व संध्या निकालजीताई या ठिकाणच्या संयुक्त यांनी कार्यक्रम आज यांनी पूर्णपणे यशस्वी केला आहे. आज आमचे गणेशजी साठे त्यांच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त संकल्प म्हणून एक आम्ही झाडं लावायचा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. आणि दरवर्षीच आम्ही वृक्षारोपण हे करत असतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. पण यावर्षी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज 8 तारखेला कार्यक्रम घेतला आहे. आज या ठिकाणी 12 झाडं लावली आहे. अजून 12 झाडं लावायचा आमचा मानस आहे. येत्या 2 दिवसात आम्ही ती झाडं पूर्णपणे लावण्याची जबाबदारी घेणार आहोत. या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण साजरा केलेला आहे. 5 जून पर्यावरण दिन म्हणून आपण दरवर्षी झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेतो. आणि यावर्षी म्हणजे मोदी साहेबांचं जे कार्यकाळ आहे त्याला 12 वर्ष पूर्ण झालेले आणि 12 वर्षामधली त्यांची जी कामगिरी आहे अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे. देशामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे मोदी साहेबांचा उदय आहे. आणि आज त्यांनी जास्तीत जास्त झाडं लावण्याचा हा संपूर्ण देशात संकल्प केलेला आहे. आपण बघतो की जे एक्सप्रेसवे वगैरे झाला त्यावेळेस बरीच झाडं तोडली गेली. त्याच्यामुळे आपण ज्या ज्या ठिकाणी झाडं लावता येईल शक्य होईल त्या ठिकाणी आज झाडं लावण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आजची झाडं ही स्पॉन्सर केलेली आहे आपले भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते साठे साहेब यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे. कुणाल कुठे गेला तर त्याच्या जन्मदिनानिमित्त ही झाडं आज त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. आणि अजून झाडं लावण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. तसेच दुसरे आमचे अध्यक्ष यांनी देखील काही ठिकाणी झाडं लावण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि त्या ठिकाणी झाडं देखील त्यांनी आणलेली आहे. आता ती देखील तो एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा सप्ताह पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करणार आहे आणि तो या ठिकाणी आपण हा साजरा केलेला आहे. या ठिकाणी शहराचे अध्यक्ष अनिलजी गायकवाड, तसं नगराध्यक्ष श्रीधर संघाचे टीके साहेब असतील, त्याचप्रमाणे अर्जुनजी पाठारे, युवकांचे श्रद्धास्थान असलेले असे गिरीशजी कांबळे, तसेच काकडे, सर्वजण या ठिकाणी. आणि आपली जी प्रसिद्धी देतात ते आपले प्रमुख या ठिकाणी बोरासाहेब आहेत. ते देखील चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाची प्रसिद्धी देतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी ही झाडं लावण्याचा कार्यक्रम हा केला पाहिजे. आज या ठिकाणी सगळेजण आपण आलात आणि अतिशय चांगला कार्यक्रम केला. अजून ह्यापेक्षाही जास्त झाडं लावून आपण हा पर्यावरण दिन साजरा करू. पर्यावरण दिनाचा मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कारण सुधीर भाऊंनी जास्तीत जास्त झाडं लावलेली महाराष्ट्रामध्ये. ते जेव्हा फॉरेस्ट खातं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त झाडं कोणी लावली असेल कुठल्या मंत्र्यांनी तर त्यामध्ये नाव येतं सुधीर मुनगंटीवार यांचं. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक
यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग, अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला. आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय, आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.